महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित सपोर्ट टू स्टेट अर्थात राज्यव्यापी ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये मी श्वेता सुनील जोगळेकर, शिवडी वडाळा इस्टेट मराठी शाळा आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात की नाही? आणि रोज तुम्ही ऑनलाईन शिक्षणाला उपस्थित राहता रोजच्या लेसनला आणि व्यवस्थित सगळे नियम पाळून तुम्ही अभ्यास करता आहे, तर याचं मला खूप कौतुक आहे। सकाळचा आता तुम्ही गणिताचा तास बघितला, खूपच छान सरांनी सगळी माहिती दिली। आता आपण विज्ञानाचा तास सुरू करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सृष्टीमध्ये आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात। निसर्गामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या सर्वांचा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे। आज आपण सुरुवात करत आहोत आपल्या तासाला। आपल्या पाठाचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन। मुलांनो, गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रकाशाबद्दल बरीचशी माहिती आपण घेतलेली होती। म्हणजे प्रकाशामध्ये किती रंग असतात, प्रकाश किरण किती रंगांचा बनलेला असतो, आकाशामध्ये वेगवेगळ्या रंगछटा कशा दिसतात, सावली म्हणजे काय, छाया म्हणजे काय, त्याच्यानंतर ग्रहण कसं लागतं, कशामुळे ग्रहण होतात, या सर्व गोष्टींची आपण माहिती घेतलेली होती। आजच्या या पाठामध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत। आपण आजच्या पाठामध्ये काय काय बघणार आहोत तर प्रकाशाचे परावर्तन, प्रकाश परावर्तनाचे प्रकार किती आहेत। पहिला प्रकार आहे प्रकाशाचे नियमित परावर्तन, प्रकाशाचे अनियमित परावर्तन, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन आणि कॅलिडोस्कोप। या एवढ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या पाठामध्ये माहिती घेणार आहोत। बघा, आता आपल्या समोर चित्र दिसत आहेत, ती म्हणजे एक माणूस इथे उभा आहे आणि प्रकाशामध्ये तो आपल्याला दिसत आहे उभा, त्याच्या अंगावर प्रकाश पडलेला आहे। इकडे या घराचं चित्र आपल्याला दिसत आहे। तर कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला दिसते तेव्हा ती दिसण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो। जर अंधार असेल आजूबाजूला तर आपल्याला कोणतीही वस्तू दिसू शकत नाही। बघा, आता इथे कसली चित्र दिसत आहेत आपल्याला? ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत, बरोबर आहे की नाही? पंच ज्ञानेंद्रिय आहेत आपली, नाक, डोळे, जीभ, त्वचा आणि कान, ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत। तर आपल्याला या ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने सगळ्या संवेदनांची जाणीव होत असते, बरोबर आहे की नाही? नाकाने आपण वास घेतो, डोळ्यांनी आपण बघू शकतो, जिभेमुळे आपल्याला चव समजते, कानाने आपण ऐकतो, तर त्वचेच्या द्वारे आपल्याला स्पर्शाची संवेदना होते। तर आपल्याला संवेदनांच्या मदतीने या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जाणीवा होत असतात। तर त्या संवेदनांपैकी दृष्टीची संवेदना ही खूप महत्वाची संवेदना आहे, की त्या डोळ्यांच्या संवेदनेमुळे, दृष्टीच्या संवेदनेमुळे आपण आजूबाजूचा परिसर, आजूबाजूच्या वस्तू बघू शकतो। बघा, आता इथे चित्र दिसत आहेत तुम्हाला की नदी आहे, झाडं, डोंगर, त्याच्यानंतर या वस्तू आहेत वेगवेगळ्या, माणसं आहेत तिथे चालताना दिसत आहेत, कडे कपारी, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या दृष्टी संवेदनेमुळेच आपण या सर्व गोष्टी बघू शकतो। दृष्टी संवेदनेमुळेच आपण डोंगर, दऱ्या, कडे कपारी, नदी, झाडे, वस्तू, व्यक्ती या आपल्या सर्व सभोवतीच्या नैसर्गिक तसेच मानवनिर्मित गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो। या सर्व बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत या नैसर्गिक आहेत आणि या वस्तू वगैरे ज्या आहेत या मानवनिर्मित गोष्टी, म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण डोळ्यांनी बघू शकतो।
आता आपण पाहणार आहोत प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, आणि हे सगळं आपल्याला कशामुळे दिसतं, तर प्रकाशाच्या परावर्तनामुळे या सर्व गोष्टी आपल्याला दिसत असतात. बघा आता इथे सूर्य आहे, सूर्याचा प्रकाश झाडावर पडलेला आहे आणि झाडावरून तो प्रकाश परत फिरलेला आहे आणि आपल्या डोळ्यामध्ये शिरतो. त्याच्यामुळे ऍक्च्युअली आपल्याला सगळ्या वस्तू दिसत असतात. इथे आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय याची व्याख्या आपण पाहणारच आहोत. पण एक ज्या वस्तूंवरती प्रकाश पडतो तर त्या वस्तूंपासून जी प्रकाश किरणे परत फिरतात ती आपल्या डोळ्यांमध्ये शिरतात आणि अशा पद्धतीने आपल्याला वस्तू दिसतात. रात्री घरामध्ये दिवा बंद केल्यानंतर घरामध्ये अंधार होतो. अंधारामध्ये काही आपल्याला वस्तू दिसत नाहीत, स्पष्टपणे काही दिसत नाही. बघा या चित्रामध्ये दिसत आहे, असं बारकाईने बघितलं तर वस्तू दिसत आहेत, पण स्पष्टपणे आपल्याला कोणतीही वस्तू अंधारामध्ये दिसू शकत नाही. आता तेच जर दिवा लावला तर घरातल्या वस्तू आपल्याला स्पष्टपणे या चित्रामध्ये दिसत आहेत. आपल्या डोळ्यांना वस्तू दिसतात म्हणजे दृष्टीची संवेदना आणि प्रकाश यांच्यामध्ये परस्पर संबंध आहे. बघा ही निसर्गातली कितीतरी सुंदर दृश्य आहेत, ही आपण दृष्टी संवेदनेमुळेच बघू शकतो. म्हणजेच काय आहे तर दृष्टी संवेदना आणि प्रकाश यांचा परस्परांशी संबंध आहे. आता काय होतं, प्रकाशाचं परावर्तन होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर वस्तूपासून येणारा प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणास दिसू लागतात. डोळ्यामध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असतो किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असतो. आता या ठिकाणी बघा हे जे चित्र आहे, सूर्याचा प्रकाश एखाद्या वस्तूवरती पडतो तेव्हा त्या वस्तूपासून सूर्याचे किरण जे असतात, प्रकाशाचे जे किरण असतात ते परावर्तित होतात म्हणजेच परत फिरतात. परावर्तित होणे म्हणजे काय, त्या वस्तूवरती जाऊन ते किरण, प्रकाश किरण परत फिरतात. तर हा प्रकाश जो असतो डोळ्यामध्ये प्रवेश करणारा हा जो प्रकाश असतो हा एकतर त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असतो, म्हणजे त्या वस्तूपासून, ती वस्तू सुद्धा काही वस्तू अशा असतात की ज्या प्रकाश उत्सर्जित करतात म्हणजे प्रकाश बाहेर फेकतात, तर हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असतो किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असतो म्हणजेच परत फिरलेला असतो. आता इथे बघा या चित्रामध्ये दिसत आहे की ही जी वस्तू आहे, ह्या ज्या वस्तू आहेत या इथे मेणबत्तीच्या प्रकाश याच्यावरती पडलेला आहे आणि ते प्रकाशाचे किरण इथून परत फिरून या माणसाच्या डोळ्यात शिरलेले आहेत, त्यामुळे त्याला त्या वस्तू दिसत आहेत. काय होतं बघा, एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते आणि ते परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. ही प्रकाशाच्या परावर्तनाची व्याख्या आहे की एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडले तर त्यांची दिशा बदलते आणि ते परत फिरतात. मुलांनो, विज्ञानामध्ये ज्या व्याख्या वगैरे असतात त्याच्यातल्या शब्दांना फार महत्व असतं आणि ते शब्द जसेच्या तसे येणं जरुरीचं असतं. बघा आपण बघूया इथे या चित्रामध्ये की बघा हा जो प्रकाश किरण आहे तो इथे पडतो आहे आणि परत फिरतो आहे, त्याची काय बदललेली आहे, या ठिकाणी त्याने दिशा बदललेली आहे. इथे या ठिकाणी प्रकाश किरण असा पडतो आहे आणि दिशा बदलून तो या बाजूने परत फिरतो आहे. या चित्रामध्ये सुद्धा आपण तेच पाहतो आहोत की प्रकाश किरण या भिंगावर पडल्यामुळे त्याची दिशा बदललेली आहे आणि ते परत फिरले आहेत.
म्हणजेच काय होतं तर एखादी वस्तू आपणास डोळ्याने दिसते तेव्हा त्या वस्तूवर पडलेले प्रकाश किरण परावर्तित होऊन आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतात. एखादी वस्तू आपल्याला कशी दिसते मी मगाशीही सांगितलं तुम्हाला की त्या वस्तूवरती जो प्रकाश पडतो ते जे प्रकाश किरण असतात ते परत फिरून आपल्या डोळ्यामध्ये शिरतात आणि त्यामुळे आपल्याला वस्तू दिसते. बघा या चित्रामध्ये इथे दिसत आहे सूर्याचा प्रकाश जो आहे तो इथे झाडावर पडलेला आहे आणि झाडावरून प्रकाश परावर्तित होऊन या मुलाच्या डोळ्यामध्ये ते प्रकाश किरण प्रवेश केलेले आहेत, शिरलेले आहेत. तारे कसे असतात आकाशातले जे तारे असतात ते स्वयंप्रकाशी असतात म्हणजे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. त्यांना दुसऱ्याकडून प्रकाश घेण्याची दुसऱ्यांचा प्रकाश मिळवण्याची आवश्यकता नसते, ते स्वतःच प्रकाशित असतात. तर ग्रह आणि उपग्रह जे आहेत म्हणजे आपली पृथ्वी आणि जे बाकीचे ग्रह आहेत बुध गुरु मंगळ वगैरे हे जे बाकीचे ग्रह आहेत ते परप्रकाशी आहेत म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. ग्रह आणि उपग्रह, उपग्रह म्हणजे आपल्या पृथ्वीचा उपग्रह जो आहे चंद्र, हे सर्व परप्रकाशी आहेत म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो तर त्यांना सूर्यापासून प्रकाश मिळतो. सूर्यप्रकाश हा चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो त्यामुळे आपल्याला चंद्र दिसतो. सूर्यप्रकाश जेव्हा चंद्रावर पडतो तेव्हा त्याच्या पृष्ठभागावरून तो परत फिरतो आणि आपल्यापर्यंत पोहोचतो आणि म्हणून आपण आकाशामध्ये चंद्र बघू शकतो. आता याच्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत. ते प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवणं तर मला शक्य नाहीये त्याच्यामुळे आपण असा प्रयोग बघूया. ही प्रयोगाची ही साहित्य आहे, बॅटरी आहे, आरसा आहे, कंगवा आहे, हा पांढरा कागद आणि काळा कागद या गोष्टी आपल्याला प्रयोगासाठी साहित्य म्हणून आपण वापरलेल्या आहेत. आता काय करायचं बघा, हा जो कंगवा आहे पहिल्यांदा काय करायचं पांढरा कागद जो आहे तो टेबलावरती किंवा ड्रॉइंग बोर्डवरती आपण घट्ट बसवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कंगव्याचा हा मधला भाग जो आहे तो सोडून इथे मधला भाग दिसतोय तुम्हाला, हा बघा हा जो मधला भाग आहे तो सोडून बाकीच्या भागावरती काळा कागद लावलेला आहे. बाकीचा सर्व भाग काय करायचा आहे काळ्या कागदाने झाकून घ्यायचा आहे. म्हणजेच काय होईल हे कशासाठी करायचं आहे तर प्रकाश किरण इथून जाऊ नयेत. फक्त हा जो मोकळा भाग आहे तेवढ्या भागातूनच आपल्याला प्रकाश किरण जात आहेत कसे आणि त्यांचा प्रवास कसा होतो आहे हे आपल्याला बघायचं आहे. म्हणून आपण हा कंगव्यावरती या ठिकाणी काळा कागद लावलेला आहे. आता काय करायचं तर कंगवा पांढऱ्या कागदावर लंब रूप पकडून विजेरीच्या साह्याने म्हणजे बॅटरीच्या साह्याने कंगव्याच्या उघड्या भागावरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. बॅटरीचा जो झोत आहे तो कंगवा उभा धरून आपल्याला कंगव्याच्या या भागावरती प्रकाशाचा झोत टाकायचा आहे. दिसतंय तुम्हाला इथे बघा चित्रामध्ये दिसत आहे की हा बॅटरीच्या झोतामधून आपण या कंगव्याच्या या भागावरती प्रकाशाचा झोत टाकलेला आहे. आता या प्रकाश किरणाच्या मार्गामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण आरसा ठेवणार आहोत. आता हा आहे आरसा, हे जे प्रकाश किरणांचा मार्ग आहे याच्यामध्ये हा मी आरसा ठेवलेला आहे. आता काय झालं बघा, हे प्रकाश किरण जे आहे ते इथून निघून या आरशावरती पडून परत असे फिरलेले आहेत. म्हणजेच काय केलेलं आहे त्यांनी आपला मार्ग, त्यांनी आपला रस्ता बदललेला आहे. बघा प्रकाश किरण आरशावर आदळल्यानंतर परावर्तित होतात व वेगळ्या दिशेने जातात. इथे या ठिकाणी प्रकाशाचे किरण जे आहेत ते इथून निघून आरशावर पडून इथे असे या ठिकाणी परत फिरलेले आहेत. आता जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण असे म्हणतात. हे जे प्रकाश किरण आहेत इथे दिसत आहेत
हे या पृष्ठभागावर, आरसा या पृष्ठभागावर हे पडलेले आहे, तर हे जे प्रकाशाचे किरण आहेत त्यांना आपाती किरण असं म्हणतात. लक्षात आली तुमच्या? आपाती किरण म्हणजे काय हे समजलं तुम्हाला सगळ्यांना? की कोणत्याही पृष्ठभागावर जे प्रकाश किरण पडतात त्यांना आपाती किरण असं म्हणतात. आणि ते ज्या बिंदूवरती पडतात, प्रकाशाच्या स्त्रोतापासून निघून पृष्ठभागावर, कोणत्याही पृष्ठभागावर ते किरण ज्या बिंदूवरती पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू असं म्हणतात. बघा, हे किरण जे आहे ते ह्या ठिकाणी या बिंदूवरती पडलेले आहेत. हा एक बिंदू दिसतोय आपल्याला, हा दुसरा बिंदू. हे जे बिंदू आहेत त्यांना आपतन बिंदू असे म्हणतात. म्हणजे आपाती किरण जिथे पडतो तो बिंदू म्हणजे आपतन बिंदू. आणि मग पृष्ठभागावरून ते जेव्हा परत फिरतात, हे जे पृष्ठभागावरून हे जे परत फिरलेले किरण आहेत त्या किरणांना परावर्तित किरण असं म्हणतात. तर इथे आपल्याला तीन गोष्टींची माहिती आपल्याला मिळालेली आहे. पहिलं आहे आपाती किरण, दुसरं आहे आपतन बिंदू आणि तिसरं म्हणजे परावर्तित किरण. या तीन वैज्ञानिक संज्ञांची आपल्याला या ठिकाणी माहिती झालेली आहे. परावर्तित किरणांची दिशा ही काही नियमानुसार ठरते. असेच काही ते किरण परत फिरत नाही, त्याला काही नियम आहेत. काही नियमानुसार त्यांची दिशा ठरते आणि या नियमांना परावर्तनाचे नियम असे म्हणतात. तर हे नियम समजावून घेण्यापूर्वी आपण काही संज्ञा ज्या आहेत त्या आपण समजून घेऊ. तर मगाच्या चित्रामध्ये मी तुम्हाला आपाती किरण, आपतन बिंदू आणि परावर्तित किरण या संज्ञा मी स्पष्ट केलेल्या आहेत. आता आणखीन काही संज्ञा आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, रेषा PQ जी आहे इथे दिसते आहे ना तुम्हाला, रेषा PQ, या ठिकाणी आपण सपाट आरसा ठेवलेला आहे. त्यानंतर किरण AO, हा जो किरण आहे A पासून निघून O बिंदूवरती पोहोचलेला आहे, या किरणाला आपाती किरण असं म्हणतात. त्याच्यानंतर तो कोणत्या बिंदूवर पडलेला आहे, तर हा O बिंदू पाशी तो किरण येऊन पडलेला आहे. तर या O या बिंदूला काय म्हणायचं? आपात बिंदू. O बिंदूला काय म्हणायचं? आपात बिंदू. त्यानंतर ही जी रेषा आहे, आपण इथे मध्ये रेषा आखलेली आहे NO, ही जी रेषा आहे ही या आरशाला आपण लंबरूप अशी रेषा आखलेली आहे. म्हणजे हा जो कोन आहे, हा जो कोन आपण काढलेला आहे हा 90 अंशाचा कोन आहे. 90 अंशामध्ये आपण ही रेषा O बिंदूपाशी 90 अंश करणारी रेषा काढलेली आहे. तर हा जो NO ही जी रेषा आहे त्याला म्हणतात स्तंभिका. त्यानंतर OB हा आहे परावर्तित किरण. AO हा O या ठिकाणी आपाती किरण पडलेला आहे आणि तो O बिंदू पासून परत फिरून OB हा किरण परत फिरलेला आहे आणि याला आपण परावर्तित किरण असं म्हणणार आहोत. त्यानंतर A या किरणाने, AO या किरणाने N या स्तंभिकेशी एक कोन केलेला आहे. N या स्तंभिकेजवळ एक कोन केलेला आहे, त्याला म्हणायचं आपतन कोन. कारण आपाती किरणाने निर्माण केलेला कोन आहे म्हणून त्याला म्हणायचं आपतन कोन. आणि OB या किरणाने सुद्धा N या स्तंभिकेशी एक कोन केलेला आहे, त्याला म्हणायचं परावर्तन कोन. कारण OB ह्या परावर्तित किरणापासून तो कोन तयार झालेला आहे म्हणून त्याला म्हणायचं परावर्तन कोन. आणि O हा आपात बिंदू आहे हे तुम्हाला मी सांगितलं. तर या ज्या संज्ञा आहेत याच्यावरून आपल्याला परावर्तनाचे नियम काय आहेत ते आता आपण समजून घेऊया. प्रकाश परावर्तनाचे 3 नियम खालीलप्रमाणे आहेत. पहिला नियम आहे आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. दुसरा नियम आहे आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलामध्ये असतात. आणि तिसरा नियम आहे
आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपण परत एकदा आकृती बघूया ती. बघा, नियम काय आहे पहिला, की आपाती कोन म्हणजे कोन आय आणि परावर्तित कोन म्हणजे कोन आर हे समान मापाचे असतात. हा झाला पहिला नियम. त्यानंतर आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलामध्ये असतात. हा झाला दुसरा नियम. आणि तिसरा नियम आपण बघितला म्हणजे आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. बघा, हा आपाती किरण जो आहे तो स्तंभिकेच्या या बाजूला आहे आणि परावर्तित किरण आहे तो स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला आहे. तर अशा प्रकारे आपण परावर्तनाचे 3 नियम काय आहेत ते बघितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत प्रकाश परावर्तनाचे प्रकार. 2 प्रकार आहेत प्रकाशाच्या परावर्तनाचे. एक म्हणजे प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि दुसरं आहे प्रकाशाचे अनियमित परावर्तन. नियमित परावर्तन म्हणजे काय ते आपण इथे पाहूया. इथे आकृती दिसते आहे तुम्हाला. सपाट पृष्ठभाग आहे आणि त्याच्यावरती किरण पडलेले आहेत. तर सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात. हा बघा, हा जो पृष्ठभाग आहे तो सपाट आहे, एकसारखा आहे, कुठेही खालती वरती झालेला नाही. म्हणजेच सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून जे परावर्तन होतं त्याला प्रकाशाचे नियमित परावर्तन असे म्हणतात. तर या ठिकाणी हे जे निळ्या रंगाने दाखवलेले आहेत ते आपाती किरण आहेत आणि हे लाल रंगाने दाखवलेले आहेत ते परावर्तित किरण आहेत. त्यानंतर ही बघा, तुटक रेषेने जे दाखवलेली आहे ती स्तंभिका आहे आणि इथे I1, R1, I2, R2, I3 आणि R3 असे आपाती कोन आणि परावर्तित कोन या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर आता नियमित परावर्तनात काय होतं, तर समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. या ठिकाणी हे जे समांतर किरण पडलेले आहेत त्यांचे आपाती कोन आणि परावर्तन कोन हे कसे आहेत, समान मापाचे आहेत, म्हणजे असतात, हा नियम आहे. त्यामुळे परावर्तित किरण सुद्धा परस्परांना समांतर असतात. बघा, आपाती कोन आणि परावर्तित कोन हे समान मापाचे असल्यामुळे काय होतं, तर हे जे परावर्तित किरण आहेत ते सुद्धा एकमेकांना समांतर आहेत. कारण काय आहे, तर आपाती किरण समांतर आहेत पडलेले, त्याच्यामुळे परावर्तित किरण सुद्धा समांतर आहेत. आपाती किरणांचे आपाती कोन I1, I2, I3 असतील व त्यांचे परावर्तन कोन क्रमशः R1, R2, R3 असतील तर I1 = I2 = I3 आणि R1 = R2 = R3. म्हणजेच हे जे कोन जे आहेत आपाती कोन सुद्धा सगळे समान मापाचे आहेत आणि परावर्तित कोन सुद्धा समान मापाचे आहेत. हे झालं प्रकाशाचं नियमित परावर्तन. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत, प्रकाशाचे अनियमित परावर्तन. आता त्याची व्याख्या काय आहे, तर खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. या ठिकाणी बघा, मगाशी सपाट रेषा होती, सपाट पृष्ठभाग होता. या ठिकाणी हा पृष्ठभाग कसा दिसतो आहे, खडबडीत पृष्ठभाग आहे. एक सरळ सपाट दिसत नाही. हा जो खडबडीत पृष्ठभाग आहे याच्यावरून सुद्धा प्रकाशाचं परावर्तन होतच. प्रकाशाचं परावर्तन कोणत्याही पृष्ठभागावरून होतं, तर पण खडबडीत पृष्ठभागावरून जे परावर्तन होतं त्याला अनियमित परावर्तन असे म्हणतात. तर अनियमित परावर्तनामध्ये काय होतं, समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन समान मापाचे नसतात आणि म्हणून त्यांचे परावर्तन कोनही समान मापाचे समान नसतात. या ठिकाणी हे जे आपाती किरण आहेत, निळ्या रंगामध्ये दाखवलेले जे आहेत आपाती किरण हे समांतरच आहेत,
परंतु पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे काय झालेलं आहे, त्याचे जे परावर्तित किरण जे आहेत ते एकमेकांना समांतर पडलेले नाहीत. कारण काय आहे, पृष्ठभाग खडबडीत आहे. आता या ठिकाणी बघा, आपाती किरण आणि परावर्तित किरण यांच्यामुळे जे निर्माण झालेले कोन आहेत ते समान मापाचे आहेत. बघा या ठिकाणी इथे सुद्धा बघा, हा आपाती किरण आहे, त्याच्यामुळे निर्माण झालेला हा कोन आहे आपाती कोन I2 आणि हा परावर्तित कोन R2. यांचं माप समान असतं, परंतु हे जे समांतर पडलेले आहेत आणि पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे त्याचं जे परावर्तन झालेलं आहे, जे परावर्तित किरण आहेत ते एकमेकांना समांतर पडलेले नाहीत. म्हणजे काय आहे तर I1 is not equal to I2 and I2 is not equal to I3. I1, I2 आणि I3 यांचं माप समान नाहीये आणि त्यामुळे काय आहे, R1, R2 आणि R3 यांचं सुद्धा माप समान नाही. त्यामुळे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असत नाहीत आणि ते पृष्ठभागावरती विखुरले जातात. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे यातून, की नियमित आणि अनियमित या दोन्ही परावर्तनांमध्ये प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम पाळले जातात. कोणते नियम आहेत आपण परत एकदा बघूया, की आपाती कोन आणि परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. हा नियम पहिला आहे, तो दोन्ही प्रकारांमध्ये पाळला जातो, नियमित परावर्तनामध्ये आणि अनियमित परावर्तनामध्ये सुद्धा. त्यानंतर दुसरा नियम आपण बघितला, की आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एका प्रतलामध्येच असतात. हा नियम सुद्धा पाळला जातो आहे आणि आपाती कोन आणि परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. हे तिन्ही नियम या दोन्ही प्रकारांमध्ये पाळले जातात. फक्त काय होतं तर अनियमित परावर्तनामध्ये होणारे प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले परावर्तन नसते, तर ते परावर्तित पृष्ठभाग अनियमित म्हणजेच खडबडीत असल्यामुळे मिळालेले असते. अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन वेगळा असतो, परंतु एकाच आपतन बिंदूशी होणारे आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचेच असतात. म्हणजेच I1 equal to R1, I2 equal to R2, I3 equal to R3 याप्रमाणे हे आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. एकदा प्रकाशाचं परावर्तन झालं, परत त्या प्रकाशाचं कशा प्रकारे परावर्तन होतं हे आपण पाहणार आहोत. बघा आता इथे चित्र दिसतं आहे. कसलं चित्र आहे, सलून मध्ये हा मुलगा केस कापायला बसलेला आहे. तर तुमच्या पाठीमागील भागाची प्रतिमा मागील आरशामध्ये निर्माण होते आणि त्या प्रतिमेची प्रतिमा पुढील आरशामध्ये दिसते. तुम्ही जर सलून मध्ये केस कापायला गेलात तर मानेवरचे केस नीट कापले गेलेले आहेत की नाही हे तुम्हाला कळतं की नाही, हे तुम्हाला त्याच्या समोर जो आरसे टांगलेले असतात, आरसा टांगलेला आहे त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की पाठीमागचा भाग सुद्धा तुम्हाला आरशामध्ये दिसतो. तर तो कसा दिसतो, तर तुमच्या पाठीमागील भागाची प्रतिमा मागील आरशामध्ये, तुमच्या पाठीमागे जो आरसा ठेवला जातो त्याच्यामध्ये तुमच्या मागच्या भागाची प्रतिमा निर्माण होते आणि ह्या प्रतिमेची प्रतिमा ही तुम्हाला पुढच्या आरशामध्ये, तुम्हाला समोर जो आरसा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दिसते. त्याच्यामुळे तुम्हाला मागचा भाग दिसू शकतो. आता बघा, पाण्यामधून परावर्तित प्रकाशाचे पुन्हा परावर्तन होते व आपल्याला प्रतिमा दिसते. या ठिकाणी बघा, हे जे प्रतिबिंब आहे हे पाण्यामध्ये पडलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे पाण्यामध्ये त्याची काय दिसते आहे, प्रतिमा दिसते आहे. हा जो प्रकाश आहे, इथून परावर्तित झालेला जो प्रकाश आहे तो पाण्यामधून परत परावर्तित झालेला आहे आणि आपल्याला त्याच्यात त्याची प्रतिमा दिसते आहे. या ठिकाणी बघा, चंद्राची प्रतिमा आपल्याला पाण्यामध्ये दिसत आहे. बघा आता काय होतं, आपण जेव्हा आरशामध्ये बघतो तेव्हा आपली प्रतिमा सुलट आणि आपल्याच आकाराची दिसते.
आकारामध्ये काही बदल होत नाही. हा जो मुलगा आहे हा तेवढाच दिसतो आहे आरशामध्ये, पण त्याच्या आकारामध्ये काही बदल होत नाही. तो सुलटच दिसतो आहे, तो उलटा वगैरे दिसत नाही. म्हणजेच आरशामध्ये आपली प्रतिमा सुलट आणि आपल्या आकाराची दिसते, परंतु उजवी बाजू डावीकडे तर डावी बाजू उजवीकडे दिसते. हा जो आपला हा इथे हात आहे त्याचा, हा जो डावा हात आहे तो आरशामध्ये आपल्याला कुठे दिसतो? उजव्या बाजूकडे दिसतो. उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे दिसते. आता आपण बघणार आहोत कॅलिडोस्कोप म्हणजे काय, शोभादर्शी. हे तुम्ही बघितलेलं असेल. हे उपकरण जे आहे ते बघा जत्रेमध्ये वगैरे विकायला असतं, जत्रेमध्ये मिळतं बरेच वेळा. त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तयार सुद्धा करता येतं. त्याच्यासाठी काय करायचं आहे, 3 समान आकाराचे आयताकृती आरसे आपल्याला घ्यायचे आहेत. हे इथे दिसतात ना, समान आकाराचे ते 3 आयताकृती आरसे घ्यायचे आहेत. त्यानंतर परावर्तक पृष्ठभाग आतमध्ये येईल अशा रीतीने 3ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने आपल्याला चिकटवायचे आहेत. या ठिकाणी बघा कसे चिकटवलेत बघा, चिकटपट्टीच्या साहाय्याने हा जो परावर्तक पृष्ठभाग आहे, म्हणजे ज्याच्यावरून प्रकाशाचं परावर्तन होतं, हा जो पृष्ठभाग आहे आरशाचा तो आपण आतल्या बाजूला घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण 3ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकटवायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण वरच्या भागातून काचेचे तुकडे टाकायचे आहेत. एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिकटवा व एक बाजू बंद करा. ही जी खालची बाजू आहे, आता हा उभा केलेला आहे त्रिकोण, ही जी खालची बाजू आहे तिथे पांढरा कागद चिकटवलेला आहे आणि वरचा भाग कोरा ठेवून, मोकळा ठेवून त्याच्यामध्ये काय टाकायचे आहेत, काचेचे 4-5 वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घेऊन ते आरशाच्या पोकळीत आपण टाकणार आहोत, टाकायचे आहेत आपल्याला. आणि मग दुसरी बाजू पण कागदाने बंद करून त्या कागदाला एक छिद्र पाडायचं आहे. ही जी दुसरी बाजू आहे वरची, हे काचेचे तुकडे याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर ही वरची बाजू सुद्धा पांढऱ्या कागदाने बंद करून त्या कागदाला एक छोटस छिद्र पाडायचं आहे आणि त्या छिद्रातून बघायचं आहे. कॅलिडोस्कोप आपला इथे तयार झालेला आहे आणि तो छिद्रामधून आपण बघायचा आहे. आता त्या छिद्रामधून उजेडामध्ये बघितल्यास काचेच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा तयार झालेल्या दिसतात आणि या प्रतिमा 3ही आरशात निर्माण झालेल्या परावर्तनामुळे तयार होतात. कशा होतात बरं? हे जे आपण आरसे लावलेले आहेत 3 बाजूला, हे जे 3 आरसे आहेत त्यांच्यामध्ये प्रतिमेचं परत 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 परावर्तन होतं. त्यामुळे या प्रतिमा, असंख्य प्रतिमा तयार झालेल्या आपल्याला दिसतात. बघा याप्रमाणे आपल्याला कॅलिडोस्कोप मधून चित्र दिसू शकतात. हे काचेचे तुकडे आपण कॅलिडोस्कोप हलवला की वेगवेगळी डिझाईन आपल्याला या ठिकाणी दिसतात. बघितलं असेल तुम्ही, मला वाटतं जत्रेमध्ये वगैरे मिळतं, किंवा बघितलं नसेल तर आता तुम्ही तयार करायचं आहे स्वतः आणि कॅलिडोस्कोप तयार करून त्याच्यामधून विविध प्रकारची जी डिझाईन आहे ती तुम्ही बघायची आहे. बघा आता या ठिकाणी दिसत आहे की भिंतीच्या पाठीमागे वगैरे अशा प्रकारचे वॉलपेपर हल्ली लावतात. तर ह्या कॅलिडोस्कोपचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, तर यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. कारण काय, काचेचे तुकडे हलवल्यानंतर आतमध्ये कसे फिरतील ते आपण सांगू शकत नाही, आपलं त्याच्यावर नियंत्रण नसतं, ते कसेही हलतात. त्याच्यामुळे आता मी जी रचना पाहिली तशीच्या तशी रचना मला थोड्या वेळाने बघायला मिळेल असं नाही. त्यामुळे एकदा तयार झालेली रचना आपल्याला पुन्हा सहजपणे दिसू शकत नाही. प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगवेगळी असते. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा जो नक्षीदार कागद आहे तो तयार करणारे आणि वस्त्रोद्योग व्यवसायामधील अभिकल्पक म्हणजे जे डिझायनर असतात, कापडावरती जे डिझाईन तयार करून वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये जे डिझायनर असतात
त्याच्यासाठी कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी त्यांना कॅलिडोस्कोपचा उपयोग होतो. वेगवेगळ्या रचना ते त्याच्यामध्ये बघून त्यांना त्याप्रमाणे कल्पना सुचतात आणि त्याप्रमाणे ते डिझाईन तयार करतात. या ठिकाणी वॉलपेपर आपण इथे दिसत आहेत. याच्या वेगवेगळ्या रचना ज्या आहेत ते कॅलिडोस्कोपच्या साहाय्याने त्यांना त्याची कल्पना येते. या ठिकाणी आपण आज एवढाच भाग बघणार आहोत. पुढचा जो भाग आहे परिदर्शी आणि आपाती कोन, परावर्तित कोन याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता हा जो झालेला भाग आहे याच्यावरचा हा मी स्वाध्याय इथे तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्ही या प्रश्नांची उत्तरं मला सांगायची आहेत. फक्त उत्तरं सांगताना एकेकाने काय करायचं आहे, एकेकाने बोलायचं आहे. आपला माईक अनम्यूट करून एकेकानेच बोलायचं आहे. सगळ्यांनी एकदम माईक सुरू करायचे नाहीत. सगळे एकदम बोलले तर गोंधळ होतो आणि आपल्याला काहीही समजत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एकेकाने तुमचा माईक सुरू करून द्यायची आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे की सृष्टीचे सुंदर रूप आपण कशामुळे पाहू शकतो? उत्तर देणार का तुम्ही? एकेकाने बोलायचं आहे. माईक सुरू करून. प्रकाशामुळे. गणेश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पूर्ण वाक्यात सांग बाळा उत्तर. सृष्टीचे सुंदर रूप आपण प्रकाशामुळे पाहू शकतो. शाबास, व्हेरी गुड. आता दुसऱ्या मुलाने बोलायचं आहे. हा, वस्तू आपल्याला केव्हा दिसू लागतात? कोण सांगतं उत्तर? जेव्हा प्रकाशाचं रिफ्लेक्शन होतं तेव्हा आपल्याला वस्तू दिसू लागतात. शाबास. प्रकाशाचे किरण जे आहेत त्या वस्तूवर पडतात आणि त्या वस्तूपासून परत फिरून जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये शिरतात तेव्हा आपल्याला वस्तू दिसू लागतात. एकदम बरोबर. पुढे सांगा. तिसरा प्रश्न आहे प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? कोण सांगतंय उत्तर? एखादी वस्तूवर जेव्हा प्रकाश पडते व ते परत फिरू लागते म्हणजेच प्रकाशाचे परावर्तन. बरोबर, अगदी बरोबर. एखाद्या वस्तूवर प्रकाश किरण पडल्यानंतर ते त्या वस्तूवरून परत फिरतात आणि त्याची दिशा बदलतात. त्या किरणांची दिशा बदलते. याला प्रकाशाचं परावर्तन असं म्हणतात. परावर्तित किरण कशास म्हणतात? कोण सांगतंय उत्तर? सांगता येईल कोणाला? एखाद्या वस्तूवरून जेव्हा प्रकाश पडून आपल्या डोळ्यावर येतं तेव्हा किंवा दुसरीकडे जातं त्याला परावर्तित किरण असं म्हणतात. बरोबर. पण आपण परावर्तित किरणांच्या नियमानुसार बघितलं तर जो आपाती किरण आहे तो एखाद्या पृष्ठभागावर पडून जेव्हा परत फिरतो त्या किरणाला आपण काय म्हणतो? परावर्तित किरण. तुझंही उत्तर बरोबर आहे. पण आपण जे प्रकाशाच्या परावर्तनाचे जे नियम बघितले, स्तंभिका, आपाती किरण, परावर्तित किरण, यानुसार हे पण उत्तर बरोबर आहे. पुढे आहे आपतन कोन आणि परावर्तित कोन यांच्यामध्ये कोणता संबंध आढळतो? कोण देतंय उत्तर? कोण सांगेल उत्तर? कमीच सांगू? दोघांवरही प्रकाश पडल्यावर तो परावर्तित होतो. बरोबर. संबंध काय पण त्यांच्यामध्ये? आपतन कोन कसा आणि परावर्तन कोन कसा असतो? आपण नियमामध्ये बघितलेलं आहे. आपती किरण परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. बरोबर. अजून मला उत्तर मिळालं नाहीये. संबंध काय असतो त्यांच्यामध्ये? आपाती कोन कसा असतो? आपतन कोन म्हणजे येणारी किरण आणि परावर्तित कोन म्हणजे जी कोण जाते ती किरण. त्या दोघांमध्ये एक स्तंभिका असते.
हा आणि दोघांची मापे सारखी हा असते. हा एकदम बरोबर, एक्झॅक्टली. हेच उत्तर मला हवं होतं की आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. पुढे सांगा मला. शेवटचा प्रश्न आहे माझा. प्रकाशाच्या परावर्तनाचे प्रकार कोणते? कोण सांगेल? सांगताय तुम्ही? कोण सांगताय का उत्तर? कमीच सांगू? नियमित परावर्तन, अनियमित परावर्तन. शाबास. प्रकाशाच्या परावर्तनाचे 2 प्रकार आहेत. व्हेरी गुड. आता हा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही या प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायची आहेत. त्याच्यानंतर पूर्ण धडा तुम्ही वाचायचा आहे व्यवस्थितपणे. आणि जो पुढचा भाग आहे म्हणजे परिदर्शी म्हणजे काय, त्याचा उपयोग काय होतो, त्याच्यानंतर जी जी सोडवलेली उदाहरणं आहेत तुम्हाला ती उदाहरणं सोडवायची आहेत. आणि हा राहिलेला भाग आहे तो पुढच्या तासात आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण आता निरोप घेऊया. तुम्ही सगळ्यांनी छान ऐकलं, छान उत्तरं दिली, अजिबात गोंधळ घातला नाही, त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.